श्री गुरुदेव दत्त. एकेकाळी 4 युग, सतयुग, त्रेतायुग आणि कलियुग बसलेले होते. तेव्हा अचानक 4ही युगामध्ये श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडण होत होते. सतयुग म्हणजे तुम्ही सगळे मूर्ख, माझ्यापेक्षा छोटे आहात, माझ्याशी तुलना करू नका. त्यांचं बोलणं ऐकून त्रेतायुग म्हणू लागले, तू सगळ्यात श्रेष्ठ मोठा असू शकतो, पण सर्वश्रेष्ठ तर मीच आहे. तेवढ्यात द्वापारयुग म्हणाले की तुमच्या सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ तर मीच आहे. तिघांचाही बोलणं ऐकून कलियुग म्हणाले, तुमच्या तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ तर मीच आहे. भांडण वाढल्यानंतर चौघांनीही निर्णय घेतला की आपण आपसात निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे कोण सर्वश्रेष्ठ आहे याचा निर्णय तर देवांचे देव महादेव घेऊ शकतात. चौघांनीही मिळून भगवान शिव यांचे निवासस्थान कैलास पर्वतावर जाण्याचे ठरवले. तेथे पोहोचल्यानंतर भगवान शिव यांनी चौघांनाही सन्मानाने त्यांच्या दरबारात बसवले आणि विचारले, येथे येण्याचे कारण काय आहे? सगळे युग म्हणतात की भगवान शिव आमच्या चौघांमध्ये भांडण झाले आहे. तुम्ही सांगा की आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? तेव्हा सगळ्यात आधी भगवान शिव सतयुगाला विचारतात की सतयुग, तू सांग, चौघांमध्ये तू सर्वश्रेष्ठ कसा ते? एकूण सतयुग म्हणतो की व्यक्ती कधीही आयुष्यापेक्षा मोठा नसतो. मी तर असं ऐकलं आहे की व्यक्तीच्या गुणांनी मोठा होतो. भगवान शिव यांनी सतयुगाचे हे बोलणे स्वीकार केले आणि म्हणाले, तू अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाहीत. सतयुग म्हणू लागले, भगवान, माझ्या युगामध्ये लोक इतके बलशाली होते की त्यासाठी भगवान विष्णू यांना अवतार घ्यावा लागतो. भगवान नरसिंह अवतार, वराह अवतार माझ्या काळामध्ये झाले. तेव्हा त्रेतायुग म्हणाले की प्रभू श्री विष्णू यांचा अवतार होण्यामुळे कोणी सर्वश्रेष्ठ होऊ शकतं का? माझ्या वेळी भगवान श्रीराम यांचा अवतार झाला होता, ज्यांनी विश्वास मर्यादेचा धडा शिकवला. आणि तुम्ही बलवान असण्याविषयी बोलता तर कुंभकर्ण, रावण यासारखे बलशाली माझ्या युगामध्ये झाले होते. अशा प्रकारे सतयुग सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही. जेव्हा द्वापारयुगमध्ये हे ऐकले तेव्हा द्वापारयुग म्हणाले, प्रभू हे असे सर्वश्रेष्ठ कसे होऊ शकतात? जेव्हा माझे युग होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, जे 16 कल्याणयुक्त पूर्ण परमात्मा होते. त्यांनी जे त्यांचे विराट रूप दाखवले होते तसं साक्षात रूप तर भगवान विष्णू यांनी सुद्धा दाखवले नाही. जर अयोध्याविषयी बोलायचं तर कसं जरासंध, भीष्म पितामह आणि 5 पांडव माझ्या युगामध्ये झाले होते. त्यावेळेस सर्वश्रेष्ठ तर मीच आहे. त्यावर लगेच कलियुग म्हणाले, मला याच्या गोष्टी मान्य आहेत. त्याच्या युगामध्ये जेवढेही योद्धा अवतार झाले ते सर्वश्रेष्ठ कसे होऊ शकतात? चांगल्या चांगल्या सुविधांनी परिपूर्ण असलेले माझे युग सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा चौघांचे बोलणे ऐकून भगवान शिव मनामध्ये विचार करू लागले की या चौघांचा निर्णय कसा घ्यावा. तेव्हा भगवान शिव 4ही युगांना म्हणाले, मी तुमच्या चौघांचीही परीक्षा घेईन. जो परीक्षेमध्ये सफल होईल तो सर्वश्रेष्ठ असेल. भगवान शिव यांनी 100 किलो वजनाची एक कढाई घेतली, त्याच्या शेजारी तांदळाचा एक ढीग लावला आणि चौघांनीही म्हणाले, माझे 500 गुण बसलेले आहेत या कढईमध्ये. तुमच्या युगातील व्यक्ती कढईमध्ये तांदूळ बनवेल, माझ्याकडे जेवढे गण आहेत ते सगळे जेवण करतील. सतयुगाने बलवान योद्ध्याला बोलवले आणि म्हटले, कढईमध्ये तांदूळ बनवा आणि सगळ्यांना जेवण द्या. सतयुगाचा आदेश ऐकून ती व्यक्ती 100 किलो वजनाच्या कढईमध्ये तांदूळ बनवायला एक भट्टी खोदतो आणि झाड तोडून आणून ती भट्टी पेटवतो. कढई भट्टीवर ठेवून त्यामध्ये तांदूळ बनवायला सगळ्या गणांना बसवले आणि जेवायला दिले. त्यानंतर तेच काम भगवान शिव त्रेतायुगाला करायला सांगतात. त्रेतायुग त्यांच्या युगातील व्यक्तीला बोलवतो आणि आदेश देतो की 100 किलो वजनाच्या कढईमध्ये तांदूळ बनवूया, गणांना जेवण द्यायचे आहे. त्रेतायुगातील व्यक्तीसुद्धा खूप बलवान होता. त्याने जवळच एक भट्टी खोदली आणि कढई उचलून त्याच्यावर ठेवली. त्यानंतर त्याने तांदळामध्ये पाणी टाकून तांदूळ शिजवायला आणि त्यानंतर सगळ्या गणांना बसवून जेवायला दिलं. त्यानंतर भगवान शिव द्वापारयुगाला म्हणतात, या दोघांनी त्यांची परीक्षा दिली आहे, आता तुझी वेळ आहे. तुला माझ्या गणांना जेवू घालायचे आहे. द्वापारयुगाने त्याच्या माणसाला बोलावले आणि म्हटले, तिथे ठेवलेल्या 100 किलो वजनाच्या कढईमध्ये भात बनवण्याचा आहे आणि या सगळ्या गणांना जेवू घालायचं आहे. द्वापारयुगातील व्यक्तीसुद्धा एक भट्टी खोदतो,
लाकड एकत्र करतो आणि त्याची पूर्ण ताकद लावून दोन्ही हातांनी त्या कढईला उचलतो आणि त्या भट्टीवर ठेवतो. त्यानंतर अग्नी पेटवला आणि तांदूळ शिजवल्यावर सगळ्या गणांना जीव घालतो. त्यानंतर भगवान शिव म्हणतात, कलियुग आता तुझी वेळ आहे. तू ज्या कढईमध्ये पाहत आहे त्याचं वजन कमी होणार नाही. त्यामुळे आता तुला ही परीक्षा द्यायची आहे. पण तू हे मान्य करायला तयार नव्हता की तू सर्वात लहान आहे. तुझ्या युगातील व्यक्तीचं आयुष्य हे 100 वर्ष आहे, तर सतयुगातील व्यक्तीचं आयुष्य 1,00,000 वर्ष, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आणि द्वापर युगामध्ये 1000 वर्षाचे होते. पण आत्ताच्या जगातील व्यक्ती लहान आहे. कलियुग म्हणू लागते, प्रभू तुम्ही आत्ताच मला निराश करू नका. तुम्ही न्याय करणारे आहेत. सगळ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली पाहिजे. तुम्ही मला सुद्धा परीक्षा देण्याची संधी द्या. तेव्हा कलियुग म्हणते, ठीक आहे प्रभू, मी काय करतो ते तर पहा. ते ऐकून तीनही युग हसू लागली. त्यांचं बोलणं ऐकून भगवान शिव सुद्धा आश्चर्यचकित झाले. भगवान शिव विचार करू लागले की कलियुगातील व्यक्ती असं 100 किलो वजन उचलू शकेल का? त्यानंतर कलियुगाने एक खूप बुद्धिमान व्यक्ती बनवला. तो खूप विचार करणारा व्यक्ती होता. कलियुगाने एका सर्वगुण संपन्न व्यक्तीला जन्म दिला. त्यानंतर त्या व्यक्तीला म्हणाला, तुला तुझी शक्ती दाखवावी लागेल. तुला एक परीक्षा द्यायची आहे. जर तुला त्यात यश आले नाही तर मी सगळ्यात छोटा होईल. तीनही युग हसत हसत म्हणतात, होतेही होते. छोटे व्यक्ती काय करून दाखवणार? कलियुगाची आज्ञा म्हणून तो कलियुगातील व्यक्ती त्या कढईकडे गेला आणि त्याने पाहिले, या कढईचे वजन तर खूप जास्त आहे. हे मी उचलू शकत नाही. त्यानंतर त्या कढईच्या खाली कलियुगातील मशीने खोदायला सुरुवात केली आणि त्याच्या खाली भट्टी खोदायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने लाकड गोळा केले आणि त्या भट्टीमध्ये आग पेटवली. कढईमध्ये तांदूळ टाकले, पाणी टाकले आणि काही वेळातच भात तयार झाला. कलियुगातील तो व्यक्ती किती हुशार होता. तांदूळ शिजवल्यानंतर त्याने भगवान शिव यांच्या 4 गणांना एका ओळीत बसवले आणि गणांना म्हणाले की तुम्ही माझी साथ द्या आणि हा भात एकमेकांना वाढा. भगवान शिव यांचे विशाल गण तो भात एकमेकांना वाढत होते. त्यानंतर कलियुग त्या 4 गणांना जेवण करायला सांगतो. भगवान शिव यांचे सगळे गण प्रसन्न होऊन जेवण करतात. कलियुगातील व्यक्तीने उरलेल्या गणांना सुद्धा जेवू घातले. त्यानंतर ती व्यक्ती कलियुग जवळ आली आणि म्हणाली, मी तुमचे काम केले आहे. ते पाहून भगवान शिव आणि इतर युग आश्चर्यचकित झाले. तेव्हा कलियुग म्हणाले, तुम्हीच निर्णय करा की आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. भगवान शिव विचार करू लागले आणि विचार करून उत्तर दिले की मी तुमच्या चौघांचीही परीक्षा घेतली. जेव्हा सतयुगातील व्यक्ती आला तेव्हा त्याने त्याच्या शक्तीचा उपयोग केला. जेव्हा त्रेतायुगाची वेळ आली तेव्हा त्यानेही तसेच केले आणि तसेच द्वापार युगाने सुद्धा केले. पण कलियुगातील व्यक्ती किती हुशार होता. तो कढई हलवू शकत नव्हता. त्याने त्याच्यात भात बनवला आणि त्याच्या बुद्धिमत्तेने माझ्या 4 गणांना त्याच्या मदतीसाठी बोलवावे लागले. त्याचा चौघांनी जेवण वाढले आणि स्वतःही जेवण केले. तेव्हा कलियुगातील व्यक्ती बसून राहिला. तो बुद्धिमान व्यक्ती ठरला. तेव्हा भगवान शिव म्हणतात, कलियुग खूप बुद्धिमान लोकांचे युग असेल. यामध्ये मशीनचा आविष्कार असेल. खूप दिवस लोक असतील. तेव्हा भगवान शिव म्हणतात, तुमचे लोक शासन करत राहिले हे ठीक आहे. तुम्ही धर्म आणि निष्ठेने राहिले हे सुद्धा ठीक आहे. पण तुमच्या काळातील लोकांमध्ये बुद्धीचा अभाव होता. तुम्ही कधीही तुमच्या बुद्धीचा उपयोग केला नाही. कुंभकर्ण रावणासारखे महान योद्धा ज्यांनी मारण्यासाठी स्वतः देवाला अवतार घ्यावा लागला, त्यांना हे माहीतच नव्हतं की आपल्या समोर देव आहे, सृष्टीचे रचिता आहेत आणि त्यांनी युद्ध केले आणि सगळे मारले गेले. कलियुगातील मनुष्य पहा किती बुद्धिमान आहे आणि येणाऱ्या काळात तसेच बुद्धिमान व्यक्ती पाहायला मिळतील. आणि त्यानंतर भगवान शिव यांनी निर्णय घेतला की चौघांमध्ये सर्वश्रेष्ठ कलियुग असेल. कलियुग मशीनचे युग असेल. यामध्ये मोठ्या मोठ्या मशीनचा आविष्कार होईल. भगवान शिव यांचं